5A मध्ये आपल्याला करायचं आहे लेटर रायटिंग. काय करणार आहोत आपण आज? लेटर रायटिंग अर्थात पत्र लेखन. पत्र लेखनाचे किती प्रकार आहेत आपल्याकडे? 2 आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे फॉर्मल लेटर, फॉर्मल, आणि दुसरा आहे इनफॉर्मल. 2 प्रकार आहेत. पहिला आहे फॉर्मल, दुसरा आहे इनफॉर्मल. फॉर्मल लेटरलाच आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे? ऑफिशियल लेटर, ऑफिशियल लेटर. आणि इनफॉर्मल लेटरला काय म्हणतो आपण? फॅमिली लेटर, फॅमिली लेटर. आपण आजच्या दिवशी इनफॉर्मल लेटर अर्थात फॅमिली लेटर शिकणार आहोत. फॅमिली लेटर आपल्याला मुक्त हस्ते लिहिता येतं, यामध्ये कसलंही बंधन नसतं. कारण जेव्हा आपण एखाद्या कार्यालयाला, ऑफिसला पत्र लिहितो तेव्हा आपण अघळ पघळ असं काही लिहू शकत नाहीत. आपल्या मनातील भावना तिथे मुक्तपणे व्यक्त करू शकत नाहीत. पण जेव्हा आपण फॅमिली लेटर लिहितो तेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा नातेवाईकांना, मित्रमंडळींना आपण मुक्तपणे मनातील भावना आपण सहजपणे व्यक्त करू शकतो, सांगू शकतो. त्यासाठी सगळ्यात सोपा प्रकार म्हणून आपण या इनफॉर्मल अर्थात फॅमिली लेटर कडे पाहूयात. आणि याचा ढाचा, याची रचना, याचं स्ट्रक्चर किंवा फॉर्मॅट काय असतो, कसा असतो, आणि त्याच्यासाठी किती गुण आपल्यासाठी परीक्षेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत, याचा आपण आता अभ्यास करूया. पत्रलेखन करत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या अशा आहेत. आपण एक उत्तरपत्रिकेचा आपला एक उत्तरपत्रिकेचं पान आहे असं समजूयात. ही आपली मार्जिन आहे आणि इथे वरच्या भागात सुद्धा बोर्डाने काही आवश्यक गोष्टींसाठी जागा ठेवलेली असते. इथे आपल्याला या भागामध्ये आपल्याला इथे काहीही लिहायचं नाही. आपण इकडून लिहायला सुरुवात करणार आहोत. आपला क्वेश्चन नंबर 5A 1 का 2 तो तुम्ही लिहायचा आहे. आणि उदाहरणार्थ आपण समजून घेण्यासाठी इथे पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे आहे हे फक्त समजून घेऊया. पत्रलेखनाला आपण जेव्हा सुरुवात करू, पूर्वीचा जो पत्रलेखनाचा प्रकार होता त्यामध्ये आपण सुरुवातीला जो पत्ता लिहित असू तो या भागात लिहिला जात असे. या भागामध्ये उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आपण स्वतःचा पत्ता लिहित होतो. आता मात्र आपण या बाजूला लिहिणार नाही, तर आपला पत्ता, ऍड्रेस या भागामध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे, ऍड्रेस या भागामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. त्यानंतर इथे लिहायचं आहे दिनांक. ते आपण सविस्तर लिहिणार आहोत. फक्त एक ढाचा, एक फॉर्मॅट कसा आहे हे समजून घेण्यापुरतं आपण इथं हे दाखवत आहोत. त्यानंतर आपल्याला परत एक ओळ सोडायची आहे आणि इथे डिअर डॉट डॉट, ज्यांना कोणाला पत्र लिहित आहात ते इथं सॅल्युटेशन लिहायचं आहे. त्यानंतर इथून आपण आपल्या पत्रलेखनाला सुरुवात करणार आहोत. आपल्याला पत्रलेखन कमीत कमी 2 ते 3 किंवा 4 पॅराग्राफ झाले तरी चालेल, हरकत नाही. ते अधिक चांगलं होईल. जितकं व्यवस्थितपणे लिहिता येईल, वेळेच्या बंधनामध्ये राहून, शब्द मर्यादेमध्ये राहून आपण जितके पॅराग्राफ पाडून पत्र लिहू तितकं ते आकर्षक दिसणार आहे. यासाठी आपण 2-3 पॅराग्राफ तयार करणार आहोत. आणि पत्र लेखन करत असताना जेव्हा आपण पॅराग्राफ पाडू तेव्हा पूर्वी काय केलं जायचं की ह्या ओळीच्या सुरुवातीला थोडासा गॅप ठेवला जात असे, थोडीशी जागा ठेवली जात असे आणि इथून आपण लिहायला सुरुवात करत असू. दुसरा पॅराग्राफ पाडताना सुद्धा असंच थोडीशी जागा सोडून
इकडून लिहित होतो, पण आता ती पद्धत बंद झालेली आहे. आपण ब्लॉक फॉर्मॅटचा वापर करत आहोत आणि यामुळे आपण पत्र लेखनाची सुरुवात डायरेक्ट इथून मार्जिन पासूनच करणार आहोत. दुसरा पॅराग्राफ चेंज करत असताना आपल्याला इथे एक ओळ सोडायची आहे. ओळ सोडणे, एक ओळ सोडायची आहे आणि त्यानंतर दुसरा पॅराग्राफ लिहिताना डायरेक्ट मार्जिन पासून आपण लेखनाला सुरुवात करणार आहोत. शेवटी ॲड्रेसच्याच खाली आपल्याला इथे पत्राचं शेवट सबस्क्रिप्शन करत असताना युअर्स लविंगली वगैरे जे काही आपण लिहू ते याच भागामध्ये लिहिणार आहोत, इकडे नाही. पूर्वीच्या पद्धतीमध्ये आपण उजव्या बाजूला लिहित होतो, आता मात्र आपल्याला हे डाव्या बाजूला लिहायचं आहे. ही एक थोडक्यात आपल्याला पत्रलेखन कोणत्या पद्धतीने करायचं आहे याची कल्पना यावी म्हणून हे आपण सांगितले. तर आता या पत्रलेखनाला आपल्याला कोणत्या भागाला किती गुणांक दिलेले आहेत, किती मार्क्स ठेवलेले आहेत हे आपण पाहूया. पहिला जो भाग आहे तो आहे दिनांक आणि ॲड्रेस. इथे आपण ॲड्रेस आणि दिनांक या दोन गोष्टी लिहायच्या आहेत. ॲड्रेस कुठला लिहायचा आहे? ॲड्रेस तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्येच दिलेला आहे, तोच लिहायचा आहे. तिथे तुम्हाला स्पष्टपणे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिलेलं असेल यू आर डॅश डॅश. तिथे एखाद्या मुलाचं नाव, त्याचबरोबर ऑब्लिक करून मुलीचं नाव सुद्धा दिलेलं असतं. मुलगा मुलाच्या नावाने मुलगा आहे असं गृहीत धरून पत्र लिहील आणि मुलगी ते तिथं जे नाव दिलेलं आहे ते आपण स्वतः आहोत असं गृहीत धरून पत्र लिहायचं आहे. इथे आपण सुरुवातीला स्वतःचं नाव लिहिणार आहोत. आपण जेव्हा प्रत्यक्ष पत्रलेखन करूया तेव्हा ह्या बाबी पाहणार आहोत. तर पत्ता कुठला लिहायचा आहे? प्रश्नपत्रिकेमध्ये अर्थात ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जो पत्ता दिलेला आहे तोच पत्ता आपल्याला लिहायचा आहे. सर्वप्रथम नाव लिहायचं आहे, त्यानंतर दिलेला ॲड्रेस लिहायचा आहे, गावाचं नाव असेल, त्यानंतर पिन कोड असेल, जे काही दिलेलं असेल ते अगदी व्यवस्थित लिहायचं आहे. इथपर्यंतचा भाग, पिन कोड पर्यंतचा भाग आपल्याला प्रश्नपत्रिकेमधून ऍक्टिव्हिटी शीट मधून पाहून लिहायचा आहे. तो व्यवस्थित लिहायचा आहे. जिथे कुठे कॉमाचा वापर करायचा आहे, फुल स्टॉपचा वापर करायचा आहे तो योग्य पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. कुठे? ॲड्रेस झाल्याच्या नंतर इथे ओळ सोडायची आहे. ओळ सोडल्यानंतर आपल्याला इथे दिनांक लिहायचा आहे. तो न चुकता लिहायचा आहे. पत्रलेखनामध्ये तिथे जे आपण प्रश्नपत्रिकेमध्ये जो ॲड्रेस वगैरे पाहणार आहोत त्या प्रश्नामध्ये कुठेही तुम्ही पत्र कोणत्या दिवशी लिहित आहात ही तारीख दिलेली नसते. त्यामुळे आपल्याला ती तारीख लिहायची असते आणि ती तारीख शक्यतो ज्या दिवशी तुम्ही आपली प्रश्नपत्रिका सोडत आहात, म्हणजे ज्या दिवशी बोर्डाचा पेपर आहे तीच लिहिली तर अधिक छान, अधिक उत्तम होईल. तारीख लिहिताना सुद्धा तारीख कशा पद्धतीने लिहायची असते हे सुद्धा सांगतो एकदा. जर तुम्ही आजच्या दिनांकाला पत्रलेखन करत असाल तर आज तारीख आहे 11 एप्रिल 2021. मग तुम्ही ती तारीख 11/4/2021 या पद्धतीने किंवा 11/4/2021 या पद्धतीने जर लिहिली तर ती चुकीची असणार. दिनांक बरोबर आहे पण ही पद्धत आपल्याला पत्रलेखनामध्ये वापरावयाची नाही, म्हणून आपण ही पद्धत वापरणार नाही. लक्षात येत आहे आपल्या? तर आपल्याला काय करायचं आहे? 11 एप्रिल 2021 या पद्धतीने तारीख लिहायची आहे. किंवा दुसरी पद्धत एप्रिल 11 2021 या दोन्ही पैकी
कोणतीही एक पद्धत आपण वापरू शकता. ठीक आहे, या दोन्हीपैकी कोणतीही एका पद्धतीने आपण इथे तारीख लिहिणार आहोत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहे अर्धा मार्क. व्यवस्थित पत्ता लिहून तारीख लिहिल्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहे अर्धा मार्क. ठीक आहे, दुसरा भाग हा आहे, याला आपण नाव देऊया सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे मराठीमध्ये आपण जिथे नमस्कार वगैरे अभिवादन करतो, अभिवादनाचा भाग म्हणजे सॅल्युटेशन. मराठीमध्ये ज्या पद्धतीने नमस्कार केला जातो किंवा हिंदीमध्ये ज्या पद्धतीने नमस्कार केला जातो तशी पद्धत न वापरता आपल्याला आता इथे डिअर, काय अभिवादन कसं करायचं आहे, एक तर तुम्ही डिअर म्हणा किंवा माय डिअर म्हणा, डिअर किंवा माय डिअर. आणि ज्यांना तुम्ही पत्र लिहित आहात त्यांचा इथे उल्लेख करा, माय डिअर. तुम्ही जर वडिलांशी पत्र लेखन करत असाल, वडिलांना पत्र पाठवत असाल, तर तुम्ही इथे वडिलांना माय डिअर फादर म्हणू शकता. त्याऐवजी तुम्ही मराठीमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही वडिलांना संबोधन करता त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता, माय डिअर पापा, माय डिअर डॅडी, माय डिअर बाबा. अशा पद्धतीनं तुम्ही वडिलांना सॅल्युटेशन करू शकता. महत्वाचं आहे डिअर किंवा माय डिअर लिहिणं आणि त्यानंतर उल्लेख करणं. आईला लिहित असाल तर माय डिअर मदर, मदरच्या ऐवजी तुम्ही मम्मी घ्या, आई लिहा, मा लिहा, माय लिहा. हे सर्व शब्द ऍक्सेप्टेबल आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या आईला सॅल्युटेशन करू शकता. मित्राला पत्र लिहित असाल तर माय डिअर फ्रेंड त्याचं नाव लिहा. इथे आपल्याला मिळणार आहे अर्धा मार्क. अशा पद्धतीनं आपण अर्ध्या मार्काचं इथं आणि ह्या अर्ध्या मार्काचं इथं असं एकूण 1 मार्काचं हिशोब केलेला आहे. यानंतर आहे तो बॉडी ऑफ द लेटर. इथे आहे बॉडी ऑफ द लेटर. बॉडी ऑफ द लेटर साठी तुम्हाला देण्यात येतील 2.5 मार्क्स. बॉडी ऑफ द लेटर मध्ये तुम्हाला पत्रलेखनाची योग्य अशी सुरुवात करायची आहे. त्यानंतर पत्राच्या मुद्दे जे दिलेले असतील प्रश्नपत्रिकेमध्ये, ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे मुद्दे दिलेले असतील त्यांचं 2 ते 3 पॅराग्राफ मध्ये व्यवस्थित असं विश्लेषण करायचं आहे, वाक्यरचना करायची आहे. यासाठी आपल्याला मिळणार आहेत 2.5 मार्क्स. त्यानंतरचा जो शेवटचा मुद्दा आहे सबस्क्रिप्शनचा. इथे तुम्हाला योग्य असं युअर्स लव्हिंगली, युअर अफेक्शनेटली, युअर लव्हिंग फ्रेंड इत्यादी जे संबोधन करायचे आहेत सबस्क्रिप्शन मध्ये, ती केल्यानंतर तुम्हाला इथे मिळतो अर्धा मार्क. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं एकूण मार्क्स किती दिसत आहेत प्रत्यक्षात. ऍड्रेस आणि डेट साठी अर्धा मार्क, सॅल्युटेशन साठी अर्धा मार्क, बॉडी ऑफ द लेटर साठी 2.5 मार्क्स आणि सबस्क्रिप्शन शेवट आपल्याला मिळतो अर्धा मार्क. अर्धा, 2.5, 3 आणि इथे एक झाला 4, तर हे झाले 4 मार्क्स. आणि पत्रलेखन आहे 5. मग 1 मार्क कुठला मिळणार आहे, तर तो 1 मार्क जो मिळणार आहे तो 1 मार्क जो मिळणार आहे तो तुम्ही पत्रलेखनामध्ये वापरलेली जी वाक्य रचना आहे ती ग्रॅमॅटिकली किती बरोबर आहे, तुम्ही ग्रामरचा किती योग्य पद्धतीने वापर केलेला आहे, ग्रामरचे वेगवेगळे जे भाग आहेत त्यांचा किती वापर केलेला आहे. उदाहरणार्थ क्वेश्चन टॅग आहे, डिग्री आहे, पॉइंट्स आहे, ॲज सून ॲज, नो सूनर, हार्डली वेन इत्यादी असे जे व्याकरणाचे विविध प्रकार आहेत त्यापैकी काही वाक्यरचनेमध्ये तुम्ही वापर केला आहे का, वाक्यरचना तुमची व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे का, स्मॉल लेटर कॅपिटल लेटरचा योग्य तो वापर केलेला आहे का, पंक्च्युएशनचा योग्य तो वापर केलेला आहे का, टेन्स म्हणजे काळ योग्य पद्धतीने वापरलेला आहे का, हे सगळं एकंदरीत लक्षात घेतलं जातं आणि तो 1 मार्क इथे
दिला जातो. अशा पद्धतीनं आपल्याला टोटल मिळणार आहेत 5 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय करूयात, एक एक मुद्दा, एक एक भाग कसा घ्यायचा ते सविस्तर समजावून घेऊया. प्रत्यक्ष एखाद्या पत्राचं उदाहरण घेऊन त्यातील मुद्द्यांचं विश्लेषण करत राहण्याऐवजी कोणतंही पत्र येवो, आपण कशा पद्धतीनं लिहायचं आहे. कारण पत्राचा विषय प्रत्येक प्रश्नपत्रिकेत बदलणार आहे, प्रत्येक वेळी विषय बदलणार आहेत, पण जो ढाचा आहे, जो फॉर्मॅट आहे, तो कायम राहणार आहे. ह्या कायम राहणाऱ्या गोष्टी आणि पत्रामध्ये त्या असल्याच पाहिजेत अशा गोष्टीवर आपण भर देऊयात. कारण जसा विषय असेल, जसे मुद्दे असतील, तसा आपण वाक्यरचना तर करणार आहोतच, पण ज्या गोष्टी आपल्याला मस्ट आहेत, कंपल्सरी आहेत, त्या तशाच लिहिल्या गेल्या पाहिजेत अशा गोष्टी आपण आता समजावून घेऊयात. तर सर्वप्रथम यामध्ये येतो ऍड्रेस. ऍड्रेसचा नमुना आपण आता बघूया. पत्ता, कुणाचा पत्ता? सेंडरचा पत्ता. जो पत्र लिहित आहे त्या व्यक्तीचा पत्ता कसा लिहायचा ते आता आपण पाहूया. तुमचा पत्ता लिहित असताना पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेमध्ये जे दिलेलं आहे ते नाव शोधून काढा. सुरुवातीलाच तुम्हाला आढळून येईल यू आर डॅश डॅश किंवा इमॅजिन यू आर. तुम्ही कोण आहात, म्हणजे पत्र लिहिणारा कोण आहे हे सुरुवातीलाच ओळखायचं आहे आणि तिथून आपल्याला ऍड्रेसची सुरुवात करायची. तर इथं एका पत्रामध्ये दिलेला आहे यू आर दिनेश ऑब्लिक दिशा पवार. म्हणजे पत्र लिहिणारा कोण आहे ही मार्जिन, आणि इथून आपण आता फक्त इथे मुद्दा समजून घेणार आहोत, तो ऍड्रेसचा. पत्रलेखन कोण करणार आहे? दिनेश और दिशा पवार. समजा तुम्ही विद्यार्थी मुलगा आहात तर तुम्ही स्वतःचं नाव लिहिणार दिनेश पवार, आणि जर तुम्ही मुलगी असाल तर या दिनेशच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही? दिशा, दिशा पवार. म्हणजे तुम्ही कोण आहात, मुलगा आहात की मुलगी आहात त्यानुसार तुम्ही नाव ठरवा. इथे आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट अशी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोण आहात, मुलगी आहात का मुलगा आहात, हे तुमचा पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला अजिबात कल्पना नसते. त्यामुळे तुम्ही दिनेश पवार लिहिलं, समजा मुलगी आहे आणि तिने दिनेश पवार लिहिलं, काहीही हरकत नाही, ओळखायलाच येत नाही. किंवा मुलगा आहे आणि त्याने स्वतःचं नाव दिशा पवार असं लिहिलं तरी सुद्धा ते ओळखायला येत नाही. त्यामुळे नाव कोणतं तरी एक लिहा, त्यामध्ये काहीही टेन्शनचं काम नाही, तुम्ही कोणतंही नाव लिहू शकता. ठीक आहे. तर आता आपण लिहिलं समजा इथं दिनेश, दिनेश पवार, नाव लिहिलं दिनेश पवार, त्यानंतर द्यायचं आहे वामा. ठीक आहे. आता पत्त्यामध्ये काय सांगितलंय? स्टुडंट ऑफ SK मॉडेल स्कूल. SK मॉडेल स्कूल लिहा अगोदर, SK मॉडेल स्कूल, आणि त्यानंतर द्यायचं आहे क्वामा. क्वाम्याचं महत्व लक्षात घ्या. प्रत्येक वेळी आपल्याला क्वामा कुठे द्यायचा आहे ते ठिकाण निश्चित करा आणि तिथे क्वामा द्यायला विसरू नका. यानंतर येणार आहे गावाचं नाव किंवा एरियाचं नाव. तर इथे दिलेलं आहे हरिनगर, म्हणून इथे लिहूया आपण हरिनगर. हरिनगर क्वामा. आता गावाचं नाव आलं आहे नांदेड. त्यानंतर दिलेला आहे पिनकोड. आपल्याला तो पिनकोड फक्त जशास तसा बघून लिहायचा आहे. 601 इथे द्यायचा आहे फुल स्टॉप. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम काय लिहायचं आहे? पत्र लिहिणारा कोण आहे त्याचं नाव, त्यानंतर त्याचा ऍड्रेस, जो पत्र आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असेल तोच. शाळेचं नाव लिहिलं, एरियाचं नाव लिहिलं, त्यानंतर गावाचं नाव लिहिलं आणि पिनकोड लिहिला. हे सगळं काही आपण प्रश्नपत्रिकेत पाहून लिहित आहोत. आपण मनाने काहीही टाकलेलं नाही आतापर्यंत.
आता पूर्ण ऍड्रेस संपल्यानंतर इथे आपण ही ओळ सोडणार आहोत. ही ओळ सोडल्यानंतर आपल्याला इथे दिनांक लिहायचा आहे, पण इथे दिनांक लिहित असताना डेट असं लिहायचं नाही. ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आपल्याला इथे डेट लिहायचं नाही, असं डेट असा उल्लेख करायचा नाही, तर प्रत्यक्ष जी डेट असेल तीच लिहायची आहे. आणि मगाच सांगितल्याप्रमाणे आपण इथे 11 एप्रिल 2021 असं लिहायचं आहे. इथे फुल स्टॉप देऊ शकता, नाही दिला तरी हरकत नाही. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला या पद्धतीनं आपला पत्ता लिहायचा आहे. ठीक आहे. आता आपण समजून घेतला तो ऍड्रेस आणि डेट. हा भाग आपण पूर्ण करू तेव्हा आपल्याला इथे अर्धा मार्क मिळणार आहे. अर्ध्या मार्कासाठी आपण एवढं काम केलेलं आहे. आता यानंतर आपण पाहूया की दिनांक नंतर ऍड्रेस नंतर आपण काय लिहिणार आहोत. ऍड्रेस, डेट लिहिल्यानंतर आता ही ओळ सोडायची आहे. एक ओळ सोडून खालच्या ओळीमध्ये आपल्याला लिहायचं आहे आता सॅल्युटेशन. आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहिणार आहोत त्यांना सर्वप्रथम अभिवादन करायचं आहे. कसं करायचं अभिवादन? मराठीमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. साष्टांग दंडवत, सप्रेम नमस्कार वगैरे वगैरे लिहिलं जातं. इंग्रजीमध्ये एकच फॉर्मॅट ठरलेला आहे. एक तर तुम्ही माय डिअर असं लिहा किंवा फक्त डिअर लिहिलं तरीही चालतं. लक्षात घ्या, माय डिअर लिहा किंवा डिअर असं लिहून ज्यांना आपण पत्र लिहिणार आहोत. आपल्याला यानंतरचा भाग असा आहे की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणाला पत्र लिहायला सांगितलेलं आहे? राईट अ लेटर टू युअर मदर असेल, फादर असेल, ब्रदर असेल, आंटी अंकल असेल किंवा फ्रेंड असेल, रिलेटिव्ह असेल. ज्यांना कुणाला पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीला आपण माय डिअर किंवा डिअर असं सॅल्युटेशन लिहून त्यांचा उल्लेख करणार आहोत. आत्ताच सांगितल्याप्रमाणे माय डिअर फादर, त्यानंतर द्या कॉमा. आता इथे तुम्हाला फादर लिहायचं आहे का डॅडी लिहायचं आहे किंवा पापा लिहायचं आहे किंवा बाबा लिहायचं आहे, या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना बाबा म्हणता का डॅडी म्हणता का पापा म्हणता किंवा अब्बा, अब्बू, अब्बूजान म्हणता, ह्या प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, कारण ते तुमचं स्वतःचं त्यांच्याशी असलेलं संबोधन आहे. तुम्ही काय संबोधित करता याला बोर्डाची हरकत नाही आहे. तुम्ही या पद्धतीने योग्य असं संबोधन करावं. मदर असेल तर मम्मी लिहा, माय मदर, मदर लिहा, मम्मी लिहा, आई लिहा, माता लिहा, माताजी लिहा, माय लिहा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्ही जे संबोधन करता ते संबोधन निश्चितपणे इथे लिहू शकता. इथे सुद्धा आपल्याला मिळत आहे अर्धा मार्क. मित्राला पत्र लिहिताना मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्राचं नाव लिहा, डिअर फ्रेंड लिहा, डिअर फ्रेंडचं नाव लिहा किंवा त्याला तुम्ही ज्या टोपण नावाने तुमच्या खाजगी टोपण नावाने संबोधता ते सुद्धा अवश्य लिहा. ते अगदी व्यवस्थित वाटतं, काही त्यात वावगं नाही. तर अशा पद्धतीनं आपण आता सॅल्युटेशन सुद्धा कसं करायचं ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे पुसून घेऊया. सॅल्युटेशन झालं. आता इथे आपल्याला सुरुवात करायची आहे या भागापासून आणि हे असणार आहे बॉडी ऑफ द लेटर. तर बॉडी ऑफ द लेटर्स डायरेक्टली सुरुवात करण्याच्या अगोदर सॅल्युटेशनच्या नंतर आपण
घरगुती पत्र लिहित आहोत, कौटुंबिक पत्र लिहित आहोत, फॅमिली लेटर लिहित आहोत, यासाठी सुरुवातीच्या ज्या 2 ओळी असणार आहेत त्या अगदी विचारपूस करणाऱ्या, की तुम्ही कसे आहात, मी कसा आहे, इत्यादी गोष्टी आपण पहिल्या 2-3 ओळीमध्ये घ्यायच्या आहेत. त्या अजिबात विसरायच्या नाहीत. पत्र लिहिताना जे मुद्दे आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेले आहेत किंवा ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेले आहेत त्याचा विचार नंतर करू, पण सुरुवातीला पत्र लेखनाची सुरुवात करत असतानाच पहिल्या 2 ओळी आपल्या ख्याली खुशाली विचारणे ज्याला म्हटलं जातं, तुम्ही कसे आहात वगैरे, तर त्याच्यासाठी आपण सोपे 2-3 वाक्य तयार करूया. ते तुम्ही आवर्जून पत्र लेखन करत असताना लिहा आणि त्यानंतर मुख्य मुद्द्याकडे वळा. तर आपण ती 2-3 वाक्य कशी लिहिता येतील ते पाहूया. सुरुवातीलाच पत्रामध्ये लिहा, आय एम फाईन हिअर बाय द ग्रेस ऑफ गॉड. ईश्वर कृपेने, देवाच्या कृपेने मी अगदी छान आहे, मजेत आहे, सुरक्षित आहे, अशा अर्थाची पहिली ओळ नक्की टाका. आता आपली बातमी आपण त्यांना थोडक्यात सांगितली. आता त्यांच्याविषयी आपण विचारायचं आहे की हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. ठीक आहे, तरी ते लिहूयात आपण, हाऊ आर यू क्वेश्चन मार्क. तुम्ही कसे आहात आणि तुम्ही चांगले असावेत, तुम्ही ठीक असावेत अशी मी प्रार्थना करतो, असं मला माझी सदिच्छा आहे. अशा पद्धतीचं एक वाक्य आपण इथे लिहू शकतो. हाऊ आर यू, आय होप यू आर ऑल्सो फिट अँड फाईन I hope you are also fit and fine. Full stop. किंवा इथे तुम्ही पुढे लिहू शकता, बाय द ग्रेस ऑफ गॉड, ईश्वर कृपेने, असं थोडं वाढवू शकता तुम्ही. आय होप यू आर ऑल्सो फिट अँड फाईन. अशा पद्धतीने आपण पत्रलेखनाच्या सुरुवातीला 2-3 वाक्यामध्ये आपली ख्याली खुशाली कळवलेली आहे, त्यांची ख्याली खुशाली विचारलेली आहे. यानंतर आपल्याला वळायचं आहे ते मेन बॉडी ऑफ द लेटर. मेन हे सुद्धा बॉडी ऑफ द लेटर मध्येच येतं. सुरुवात केलेली आहे आपण अशी, त्यानंतर आपल्याला बॉडी ऑफ द लेटर अर्थात ज्या मुद्द्यांचा उल्लेख प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला आहे त्या मुद्द्यांचा उल्लेख करायचा आहे, त्या मुद्द्यांचं विश्लेषण करायचं आहे. 2 ते 3 पॅराग्राफ आपण इथे लिहू शकता. ठीक आहे, या सुरुवातीच्या 2 ओळी लिहिल्याच्या नंतर आपण आता शेवट कसा करायचा ह्या गोष्टी शिकणार आहोत. आपण बघा, सर्वप्रथम तुम्ही ह्या 2 ओळी ज्या महत्त्वाच्या सांगितल्या त्या लिहून घेतल्यानंतर परत पॅराग्राफ पाडा. पॅराग्राफ पाडा म्हणजे काय करा, जेव्हा जेव्हा तुम्हाला पॅराग्राफ पाडायचा असेल, मुद्दा बदलायचा असेल, तेव्हा तुम्ही तिथे सरळ फक्त एक ओळ सोडून द्यायची आहे. एक ओळ सोडा आणि पुढच्या ओळीमध्ये लिखाणाला सुरुवात करा, ती सुद्धा अगदी या मार्जिन पासून. तर अशा पद्धतीनं तुम्ही 2 ते 3 पॅराग्राफ तयार करा आणि शेवट करत असताना काही मुद्दे, काही वाक्य जशी आपण सुरुवातीला लिहिली आय एम फाईन वगैरे वगैरे, तशा पद्धतीची ठराविक साच्यातली ठराविक वाक्य प्रत्येक पत्रामध्ये, फॅमिली लेटर मध्ये तुम्हाला लिहायचीच आहेत. ती अगदी ठरवून घ्या, पाठ करून टाका, तीच वाक्य तुम्ही वापरा. अर्थात मी जी वाक्य दिली तीच वाक्य नाही, तर तशा अर्थाची, तशा पद्धतीची तुम्ही वेगळी सुद्धा वाक्य तयार करू शकणार आहात आणि ती लिहू शकणार आहात. आपण घरगुती पत्र लिहित असल्यामुळे आपण काय करायचं आहे, पत्राच्या शेवटी आपण ज्यांना पत्र लिहित आहोत त्या घरातील, त्या कुटुंबातील, अर्थात ते आपलं कुटुंब जरी असलं तरी जे मोठे लोक आहेत त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करायचा आहे आणि जी लहान लहान मंडळी आहे, बच्चे मंडळी आहे, त्यांच्याबद्दलचं आपल्या मनात असलेलं प्रेम ते सुद्धा व्यक्त करायचं आहे. त्यांच्याबद्दलच्या चांगल्या भावना, सद्भावना आपण इथे व्यक्त करणार आहोत. कसं करायचं,
आपले 2 ते 3 पॅराग्राफ मुख्य मुद्द्याचे पत्रलेखनाचे झाल्यानंतर शेवटाकडे येत असताना, समारोप करत असताना आपण काय लिहिणार आहोत? गिव्ह माय रिगार्ड्स टू. गिव्ह माय रिगार्ड्स टू. तुम्ही कोणाला रिगार्ड्स देत आहात, सद्भावना कोणाला पोहोचवत आहात? तर इथे तुमचे ग्रँड पॅरेंट्स असू शकतात. एकतर तुम्ही ग्रँड पॅरेंट्स लिहा, किंवा तुम्ही इथे ग्रँड मदर लिहा, ग्रँड फादर लिहा. इथे अलाउड आहे. तुम्ही जे उल्लेख करणार असाल, ग्रँडपा किंवा ग्रँडमा, या गोष्टीचा तुम्ही सहजपणे उल्लेख करू शकता. किंवा इथे तुम्हाला सर्वांना, सर्व जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांना अभिवादन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे लिहू शकता, गिव्ह माय रिगार्ड्स टू ऑल एल्डर्स. जे योग्य वाटेल ते तुम्ही अभिवादन लिहा. गिव्ह माय रिगार्ड्स टू ग्रँड पॅरेंट्स असं लिहा, किंवा गिव्ह माय रिगार्ड्स टू ग्रँडपा अँड ग्रँडमा असं सुद्धा लिहू शकता, किंवा गिव्ह माय रिगार्ड्स टू ऑल एल्डर्स. घरातील सर्व वडीलधाऱ्या मंडळींना तुम्ही अभिवादन करू शकता. त्यानंतरची ओळ आहे ती लहान मुलांची, बच्चे कच्चे मंडळींची आठवण काढणे, त्यांना प्रेम व्यक्त करणे, सदिच्छा व्यक्त करणे. त्याच्यासाठी वाक्य कसं तयार कराल? गिव्ह माय लव टू. गिव्ह माय लव टू. इथं किड्स लिहा, चिल्ड्रेन लिहा, किंवा 2 नावं लिहिले तर अधिक उत्तम. आता 2 नावं तुम्हाला जी सुचतील किंवा तुमच्या कुटुंबातील असतील, तुमच्या परिचयाचे असतील, अशी कोणतीही 2 लहान बालकांची नाव आपल्याला लिहायची. आपण जर लिहिलं गिव्ह माय लव टू बंटी अँड बबली, चालेल, हरकत नाही. गिव्ह माय लव टू बंटी अँड बबली. याच्याऐवजी तुम्हाला जी नावं सुचतील ती लिहा. पिंटू अँड पिंकी. तर हा मुद्दा तुम्हाला समजलेला आहे. आपल्याला कमीत कमी 2 ओळीमध्ये शेवट करायचा आहे, आणि हा शेवट करण्याच्या आधी सुद्धा एक वाक्य लिहायचं. आपण ते कोणतं लिहायचं, किंवा वाटल्यास याच्यानंतर सुद्धा लिहू शकता तुम्ही. हे वाक्य झाली की त्यानंतर अगदी शेवटचं वाक्य म्हणून तुम्ही हे लिहू शकता, रेस्ट इज ओके. रेस्ट इज ओके, बाकी सर्व ठीक. एकंदरीत पत्राचा पूर्ण लिखाण झाल्यानंतर तुम्ही शेवटचं वाक्य म्हणून रेस्ट इज ओके, बाकी सर्व ठीक आहे, अशा अर्थाने पत्राचा शेवट करू शकता. ठीक आहे. रेस्ट इज ओके असा शेवट केल्यानंतर आपल्याला या पत्रलेखनाचा शेवटचा जो मुद्दा आहे, जो आपल्याला अर्धा मार्क देतो असा जो मुद्दा आहे, तो आता लिहायचा आहे. मी इथे जरासं पुसून घेतोय. सर्वांनी लिहिलेलं असेलच अशी अपेक्षा आहे, त्याच्यामुळे मी पुसतो. आता जे सबस्क्रिप्शन करायचं आहे, शेवट लिहायचा आहे, तो कसा? युअर्स लव्हिंगली. इथे द्या कॉमा, कॉमा द्यायला अजिबात विसरू नका. त्यानंतर इथे तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही पत्र लिहिणारे कोण आहात, हे इकडे इथं ऍड्रेस मध्ये आपण लिहिलेलं आहे, त्याच व्यक्तीचं नाव इथं लिहायचं आहे. इथे XYZ ABC असं लिहून चालणार नाही. तर इथे पत्र लिहिणारा कोण होता, त्या व्यक्तीचं नाव. दिशा किंवा दिनेश असं वापरलं होतं. आपण इथे दिनेशनं जर पत्र लिहिलं असेल तर दिनेश अशा पद्धतीची सही मारू शकता, किंवा दिशा दिसेल, स्पेलिंग व्यवस्थित सरांना दिसेल, पेपर चेक करणाऱ्यांना अशा पद्धतीची स्वाक्षरी टाईप इथे नाव लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो,
अशा पद्धतीनं आपल्या पत्रलेखनाचा इथे शेवट झालेला आहे. फक्त वेळेचं बंधन, आपल्याला मार्क्स किती मिळणार आहेत याची जाणीव आणि शब्द योग्य वापरणे, स्पेलिंग मिस्टेक न होता आपल्याला लिखाण करायचं आहे, ग्रॅमॅटिकली वाक्यरचना बरोबर आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून भरपूर लांबलचक पत्र लिहायला हरकत नाही. तुम्हाला या पत्रलेखनाच्या बाबतीत ज्या काही शंका असतील त्या तुम्ही नंतर सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. पत्रलेखनाचा हा नमुना आपण शिकून घेणार आहोत, फक्त नमुना. कशासाठी? कारण मुख्य मुद्दे जे आहेत ते आपल्या प्रश्नपत्रिकेत येणार आहेत, त्यानुसार आपल्याला लिखाण बदलायचंय. पण ह्या ज्या गोष्टी मी आज ठराविक गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये विशेष असे बदल न करता तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहू शकता. पण जे मुख्य मुद्दे आहेत ते पत्रलेखनाचे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेलेच लिहायचे असतात. त्यामुळे आपण त्या मुख्य मुद्द्यांना प्रत्यक्षात हात घातलेला नाही. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.